गिरोली तालुका देवळी जिल्हा वर्धा येथे असलेल्या भीम प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर मारुतराव थूर, ज्यांना या पंचक्रोशीमध्ये जिल्ह्यामध्ये DM थूर नावाने ओळखल्या जातं, त्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा अनुभव, त्यांच्या शिक्षक म्हणून ते सेवानिवृत्त झाले, मुख्याध्यापक म्हणून त्या कार्याचा अनुभव, परत त्यांनी 2 शाळा संस्थापित केल्या. त्यांनी 1977ला भीम प्रतिष्ठान ही संस्था स्थापन केली आणि 2 विद्यालय त्यांनी स्थापन केले. हा एकंदरीत प्रवास, त्यांचं शिक्षण वर्धेला झालं, औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयांचा ते विद्यार्थी आहेत. तर असंही शिक्षण क्षेत्रात अतुलनीय काम केलं आणि या पंचक्रोशीमध्ये तरी त्यांना शिक्षण महर्षी म्हणूनच ओळखले जाते. तर असे आमचे DM थूर यांची आज आपण मुलाखत घेत आहोत. तर तुम्हाला या गावखेड्यामध्ये राहून शिक्षण घेण्याची जे काही प्रेरणा मिळाली, तर तुमचा शिक्षणाचा प्रवास कसा राहिला हे सांगाल आधी. मी DM थूर गिरोली. माझा शैक्षणिक प्रवास गिरोलीच्या प्राथमिक शाळेमधून मी 1954ला 4था वर्ग पास केला. त्यापुढची शाळा हायस्कूल जवळपास नसल्यामुळे मला माझ्या काकाने वर्धेच्या शिवाजी शिक्षण संस्थेच्या मॉडेल हायस्कूलमध्ये मी वर्ग 5 मध्ये प्रवेश घेतला आणि 1960मध्ये मी SSC परीक्षा त्याच शाळेतून पास केली. त्यावेळेस राहण्याची सोय शहरामध्ये वसतिगृह वगैरे फार कमी होते, परंतु ते एक पूर्वीचं नाव होतं हरिजन छात्रालय, आता त्याला नवजीवन म्हणतात. त्या वसतिगृहामध्ये माननीय शंकररावजी सोनवणे त्यावेळेचे आमदार होते. त्यांनी माझी ॲडमिशन, ते संचालक होते त्या संस्थेचे, त्यांनी माझी ॲडमिशन त्या नवजीवन छात्रालयामध्ये करून दिली आणि मी 1954 ते 1960पर्यंत SSC पास होतपर्यंत त्याच वसतिगृहात राहून मी आपलं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. वसतिगृहामध्ये आणि त्यावेळेस बाबासाहेबांच्या चळवळीचा तो काळ होता. 6 डिसेंबर 1956ला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. त्यावेळेस मी 6व्या-7व्या वर्गात होतो आणि बाबासाहेबांचा मृत्यू म्हणजे दलित समाजावर एक मोठा आघात होता. त्यामुळे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनासाठी विदर्भातील सर्व जनता मुंबईच्या दिशेनं धावत निघाली होती. पण आम्ही विद्यार्थी असल्यामुळे आम्हाला रेल्वेचा प्रवासही माहीत नव्हता. तर आम्ही त्यावेळेस आमच्या वसतिगृहामध्येच बाबासाहेबाला श्रद्धांजली अर्पण केली आणि तेव्हापासून या आंबेडकर चळवळीची आम्हाला गोडी लागली आणि नंतर त्या वसतिगृहामध्ये आणि मॉडेल हायस्कूलमध्ये 1960मध्ये त्यावेळेस कलेक्टर होते सुरटकर साहेब. तर विद्यार्थी संघटनेचा मी त्यावेळेस अध्यक्ष होतो मॉडेल हायस्कूलमध्ये आणि आमचे एक सर होते उमाळे, ते सामाजिक कार्यामध्ये भाग घेत असत. तर तिथे बाबासाहेबांचा फोटो लावायचा असं ठरलं आणि उमाळे सरने मला आणि एक कांबळे नावाचा सचिव होता त्यांना कुरटकर साहेबांकडे जिल्हाधिकाऱ्याच्या बंगल्यावर नेलं आणि कुरटकर साहेबाला आम्ही निमंत्रित केलं की बाबासाहेबांचा फोटो
मॉडेल हायस्कूलमध्ये लागला पाहिजे. आणि सुरटकर साहेब स्वतः तिथे आले आणि त्यावेळेस ज्यावेळेस बाबासाहेबांचं नावही घ्यायला लोक कचरत होते किंवा त्यांना वाटत होतं की बाबासाहेब म्हणजे काय हे त्यांना समजलं नव्हतं, त्यावेळेस आम्ही सर्वप्रथम मॉडेल हायस्कूलमध्ये आजही मुख्याध्यापकाच्या कॅबिनमध्ये बाबासाहेबांचा मोठा फोटो त्या ठिकाणी लागलेला आहे. आणि ते मॉडेल हायस्कूलच्या विद्यार्थी संघटनेचं ते एक फलित होतं. त्यानंतर 1960मध्ये मी SSC पास केली. प्रथम वर्ग तर मिळाला नाही, पण 97% मार्क मिळाले. माझ्या आर्थिक परिस्थिती समाधानकारक होती. जमीन माझ्याजवळ त्यावेळेस 50 एकर जमीन होती, परंतु विधवा आई आणि मी शिक्षण असल्यामुळे आम्हाला ते जमीन मगत्या पट्ट्याने द्यावं लागेल. आणि मॅट्रिक झाल्यानंतर आमच्या स्पर्धेचे काही विद्यार्थी होणे किंवा औरंगाबादला बाबासाहेबच्या कॉलेजमध्ये चांगलं शिक्षण भेटते, स्कॉलरशिप वेळेवर भेटते, तर असंख्य विदर्भाचे पोरं भंडारा, गोंदिया, गडचिरोलीपासून तर पूर्ण विदर्भाचे पोरं त्या ठिकाणी मिलिंद महाविद्यालयामध्ये जात होते. तर आमच्या वर्धेचे काही मित्र होते, त्यांनी सांगितलं की तुम्ही चला. आता इकडे त्यावेळेस स्कॉलरशिप म्हणजे वर्षाला मिळत असे, तिथे दर महिन्याला स्कॉलरशिप भेटत होते, त्यामुळे शिक्षण घेणं थोडं सुलभ होत होतं. आमच्याजवळ एक बेड आणि ते SSCचे कागदपत्र घेऊन आम्ही काही मित्राबरोबर गाडीत बसलो आणि औरंगाबादला त्या ठिकाणी गेलो. आता त्या रेल्वे स्टेशन उतरून कुठं जायचं म्हटलं तर तिथचे टांगेवाले नवीन पोरं दिसले की टांगेवाले समजून जात की हे मिलिंद महाविद्यालयामध्ये नवोदित विद्यार्थी आहेत, काय जाणं आहे. तर आम्ही म्हटलं मिलिंद महाविद्यालय वसतिगृह, चला आम्ही येतो. आणि आम्ही तिथून टांग्यानं मिलिंद महाविद्यालयाच्या वसतिगृहात आलो. आणि ते भव्य कॉलेज आणि ते मोठं वसतिगृह, जवळजवळ 250-300 लोकांचं मेन हॉस्टेल होतं त्या ठिकाणी. त्या ठिकाणी आम्ही गेलो तर आमच्या वर्धेचे काही मित्र होते अगोदर गेलेले सिनियर लोक, त्याच्या आश्रयाने आम्ही बेडपेटी ठेवली आणि तिथे स्नान वगैरे करून कपडे वगैरे बदलवून आम्ही मग ॲडमिशन घ्यायसाठी कॉलेजमध्ये जाण्यासाठी निघालो. वसतिगृहाची मेस बंद होती, म्हणून मग विद्यार्थ्याला बाहेर कुठेतरी वसतिगृह चालू होतपर्यंत आम्हाला बाहेर छावणीमध्ये किंवा औरंगाबाद सिटीमध्ये जेवावं लागेल. तर तेव्हा छोट्या छोट्या मेसेस होत्या बाहेर, तर ते हॉस्टेलचे विद्यार्थी त्या मेसमध्ये जाऊन आम्ही बाहेर राहूनच तिथे कॉलेजची मेस चालू होतपर्यंत काम केलं. माझी ॲडमिशन 1960ला मिलिंद महाविद्यालयामध्ये झाली. त्यावेळेस प्राचार्य डॉक्टर M.N. वानखेडे हे आर्ट आणि कॉमर्सचे प्रिन्सिपाल होते. वानखेडे साहेब हे बाबासाहेबांनी जे 16 विद्यार्थी पाठवले होते विलायतला उच्च शिक्षणासाठी, त्यामध्ये वानखेडे साहेब डॉक्टर वानखेडे एक होते. आणि त्यांची इंग्लिश लिटरेचरवर फार मोठी कमांड होती. आणि ते नागपूर विद्यापीठामध्ये त्यावेळेस BA ऑनर्सला फर्स्ट आले होते. आणि ते म्हणून बाबासाहेबांनी त्यांना MB चिटणीस नंतर तिथे प्राचार्याचं पद दिलं होतं. त्यांचा दराराही खूप होता आणि त्यांचं एकंदर व्यक्तिमत्व प्रभावशाली होतं. आम्ही मग ॲडमिशन झाल्यानंतर औरंगाबादला आम्हाला रुटीनमध्ये यासाठी एक महिना लागला. तिकडे ते करडीचं तेल होतं. आम्ही विदर्भामध्ये जवस किंवा फल्लीचं तेल घ्यायचं, करडीचं तेल त्या मेसमध्ये वापरत असत मराठवाड्यामध्ये. ते करडीचं तेल सर्व पोरांना काही सूट होत नव्हतं, तर काही लोकांना ते डिसेंट्री वगैरे लागे, म्हणजे ॲडजस्ट होतपर्यंत. आणि मग त्या कॉलेज जीवनामध्ये आम्ही शाळेच्या लिमिटेड प्रभावामध्ये कॉलेजमध्ये मग जसं पाखराला मोकरार वाटते तसंच आम्हाला वाटलं की आता आपण कॉलेज विश्व म्हणजे
एक चांगला आणि ते व्यवसायाच्या कॉलेजमध्ये नावाजलेलं कॉलेज होतं पी सोसायटीचं. तिथे गेल्यानंतर आम्हाला खूप आनंद वाटे की आपल्याला अशा शिक्षण संस्थेमध्ये शिकायची संधी भेटली. आणि 4 वर्षपर्यंत त्या ठिकाणी अध्ययन केलं आणि 1960ला मी त्या मिलिंद महाविद्यालयामधून मराठवाडा विद्यापीठातून BA ची पदवी घेतली. BAला एक सब्जेक्ट राहिला होता इकॉनॉमिक्स, तो मी ऑक्टोबरला तो क्लिअर केला आणि नंतर मग तिथून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. आणि असं वाटतं की या ठिकाणी मग पुन्हा 6 महिने इकडे राहिल्यानंतर पुन्हा मी MAला इकॉनॉमिक्स मग युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतली पॉलिटिकल सायन्समध्ये, MA इन पॉलिटिकल सायन्स. आणि तिथे संत तुकाराम वसतिगृह होतं समाज कल्याणचं, त्या वसतिगृहामध्ये आम्हाला तिथे प्रवेश मिळाला. आणि तिथे आपले जे रेक्टर जे होते कदम वगैरे ते त्याच मिलिंद कॉलेजचेच विद्यार्थी होते, त्यामुळे त्यांनी आम्हाला सहज प्रवेश दिला. आणि तिथे काय 20-25 विद्यार्थी राहतात पोस्ट ग्रॅज्युएटचे आणि काही इंजिनिअरिंगचे राहते, मेडिकलचे तिथं राहत नव्हते. आणि बहुतेक मागासवर्गीयच विद्यार्थी त्या वसतिगृहात राहत. MA राज्यशास्त्र की 6 दिवाळीपर्यंत केलं. आणि त्या ट्युटोरियलमध्ये वगैरे चांगले मार्क मिळाले सुरुवातीला. पण त्या वसतिगृहामध्ये जेवण फारच कमी भेटत होतं. 200-250 ग्रामपर्यंत 2 पोळ्या आणि थोडा भात भाजी आणि सर्व. तर तेवढ्या जेवणामध्ये आमचं भागत नव्हतं, भूक लागे. तेव्हा आम्ही बाहेरूनही डबे लावू. असं करून मेसचं जेवायचं त्याचं जेवढं भेटलं तेवढं आणि बाहेरून पुन्हा आपल्या पैशाने डबा लावून तेही जेवण करायचं. असं करून ते आम्ही त्या ठिकाणी दिवस काढले. परंतु मग मी दुसऱ्या टर्ममध्ये त्यावेळेस MB चिटणीस, डॉक्टर MB चिटणीस हे त्यावेळेस युनिव्हर्सिटीचे रजिस्ट्रार होते. तेही मिलिंदचे भूतपूर्व प्राध्यापक होते. आणि तिथून मग मी दुसऱ्या टर्ममध्ये गेलोच नाही. आणि मग एकदम परीक्षेच्या वेळेस गेलो तर ते हेड ऑफ द डिपार्टमेंट जे होते त्यांनी तुम्हाला आता काही परीक्षा देता येणार नाही, तुमचा पर्सेंटेज ऑफ अटेंडन्स कमी आहे, तर तुम्हाला परीक्षा देता येणार नाही आणि स्कॉलरशिपही उचलता येणार नाही, तुम्ही चिटणीस साहेबाला भेटा. चिटणीस साहेबाला आम्ही भीतच भेटायला गेलो. तर चिटणीस साहेबाला म्हणलं तुम्ही पॉलिटिकल सायन्समध्ये विभागाला होते का? म्हणे हो. तर म्हणे तुम्ही सोडून का दिलं, म्हणजे दिवाळीनंतर आलेच नाही म्हणे तुम्ही. तर मी काही उत्तर देऊ नाही शकलो समाधानकारक. म्हणे त्यांनी उलट आम्हालाच दाटदूट केलं. बाबासाहेबांनी एवढ्या सोयी सवलती तुमच्यासाठी निर्माण केल्या आणि तुम्ही त्याचा गैरफायदा घेता म्हणे. आणि तुम्हाला आता काहीच या ठिकाणी भेटणार नाही म्हणे. आता पुढच्या वेळेस तुम्ही रेग्युलर करा असं त्यांनी आम्हाला धमकीवजा सल्ला दिला. आणि मग ते कॉलेज आम्ही सोडून दिलं. ते वेळी पेट वगैरे घेऊन पुन्हा वर्धेला आलो. त्यानंतर आता मी BAच होतो आणि मला MA करायचं होतं. तर आमच्या स्वावलंबी विद्यालयामध्ये BEd होतं. त्यावेळेस BEdचं काही मोठं महत्त्व नव्हतं. तर तिथे मग BEdला आता खाली राहण्यापेक्षा आपलं BEd असलेलं बरं, पाहू मग काय करता येईल ते. मग मी त्या ठिकाणी 66-67मध्ये स्वावलंबी शिक्षक महाविद्यालयामधून नोकरी करायच्या उद्देशानं नाही, पण BEd होऊन राहणं चांगलं आहे. आली वेळ तर आपल्याला कुठेही जॉबला शिक्षकाचा भेटू शकते. तर BEd केलं तर मला तो त्यावेळेस अनेक शाळेला BEd हेडमास्तर नव्हते, त्यामुळे त्यांची ग्रँडही शिक्षण रोखून नाही का तुम्हाला पूर्ण असा ग्रॅज्युएट BEd हेडमास्तर नेमता येत नाही का. तर त्यावेळेस मग ते
तर बी एड केलं तर मला काम आलं. बी एड करूनही मी मग काही नोकरीच्या मागे लागलो नाही, कारण माझ्याजवळ जमीन होती, काहीतरी सामाजिक कार्य करावं अशी एक भावना होती. आणि त्यामुळे मी बी एड झाल्यावर 2-3 वर्ष काही शिक्षकाची नोकरी पत्करली नाही. आणि नंतर मी 1969 ते 70 हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय आष्टी या संस्थेमध्ये साहूरला त्याच्या 3 शाळा होत्या, त्यापैकी साहूरच्या शाळेमध्ये माझी नियुक्ती झाली. त्या ठिकाणी 1 वर्ष मी असिस्टंट टीचर म्हणून राहिलो. त्यांची दुसरी शाळा नांदोऱ्याला होती. त्या नांदोऱ्या शाळेत दुसऱ्या वर्षी मला प्रिन्सिपल आपलं हेडमास्टर म्हणून मला नियुक्ती देण्यात आली. त्यानंतर आमचं जे गिरोली गाव होतं, ते गिरोली गाव त्यावेळेस यशवंतच्या वगैरे संस्था नव्हत्या गिरोलीला, आणि गिरोली हे यशवंतच्या लिस्टमध्ये नव्हती. तेव्हा त्यावेळेस वर्धेचे प्राध्यापक राम मेघे, जे पुढे शिक्षण मंत्री झाले महाराष्ट्र राज्याचे, तर त्यांची वर्धा जिल्ह्यामध्ये 4-5 शाळा होत्या विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीची. तर त्यांनी आम्हाला दिवाळीच्या सुट्टीत पोरगाला बोलावून घेतलं का गिरोलीला कोणा ट्रेन झालेले लोक आहे का, आम्ही तिथं शाळा उघडतो. मग मेघे साहेबांना आम्हाला बोलवलं. तर मग आम्ही गेलो 2-3 पालक आणि मी. मग त्यांनी नाव विचारलं काय तू गिरोलीलाच राहतं का, तर हो साहेब, आम्ही पुढच्या वर्षी गिरोलीला माध्यमिक विद्यालय काढतो, तुला तिथं काम करायची इच्छा आहे का. आता मला वाटलं आपल्याच गावात शाळा उघडतं ना, आपल्याला काम करण्याची संधी येते. तर मी म्हणलं अंधार मागतो एक डोळा आपल्या मनात, आणि देवानं 2 दिले. मी एकदम त्यांना होकार दिला आणि ठीक आहे म्हणे, आता तुम्ही जिथं तिथं हे सेशन काढा म्हणे, पुढच्या वेळेस म्हणे तुम्हाला गिरोलीची शाळा तुम्हाला सांभाळण्यासाठी देतो म्हणे. तर 1972 माध्यमिक विद्यालय गिरोली, मग ते सकुबाईच्या नावानं पुढे देणगी दिली तर सकुबाई झालं. त्या ठिकाणी मग मला पहिल्यांदा सहाय्यक शिक्षक केलं. मग दुसरा हेडमास्टर त्यांना भेटे नाही, तर मग त्यांनी स्वतःहूनच माझा ऑर्डर म्हणजे हेडमास्टरचा काढला. आता म्हणे तुलाच शाळा सांभाळ. राम मेघे त्यावेळेस मेंबर ऑफ काउन्सिल होते, MLC होते, आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते, आणि काँग्रेस पार्टीमध्ये चांगला वोट होता. त्यांना शाळा काढणं म्हणजे काही हेच नव्हतं. तर राम मेघेनं दुसऱ्या वर्षी लगेच शाळेची परवानगी आणली, आणि आम्ही ही शाळा सकुबाई खडतकर हे 1972 जवळजवळ 25-30 विद्यार्थी संख्येनं चालू केली. आणि ज्यावेळेस मी ही शाळा सोडली त्यावेळेस जवळजवळ 1400 विद्यार्थी ज्युनियर कॉलेजचे धरून झाले होते, आणि 14 सेक्शन होते. 5वी ते 10वीपर्यंत डबल सेक्शन, 11वी 12वीचा एक सेक्शन, असे 14 सेक्शन म्हणून पर्यंत प्रगती केली. आणि सकुबाई खडतकर हे या भागामध्ये त्यावेळेस एक चांगली नावाजलेली शाळा होती. त्याच्यामध्ये एक वर्धेचे मुख्याध्यापक होते, आणि मी सुपरवायझर होतो. पहिल्या वर्षी हेडमास्टर आणि नंतर सुपरवायझर झालो. आणि सर्व पालक आणि विद्यार्थी आमच्या भागातले असल्यामुळे ते सहजच म्हणजे आमच्याकडे येत आणि तिथे ॲडमिशन घेत होते. तर आता आज तेवढं सकुबाईचं थोडं प्रस्थ कमी झालं, कारण की परिसरामध्ये दुसऱ्याही माध्यमिक विद्यालय निघाल्या. आणि राम मेघे ज्यावेळेस मी ही संस्था सोडली विदर्भ युथ वेलफेअर, तेव्हा राम मेघेनं माझं एक अभिनंदन केलं, आणि तुझ्या संस्था भरभराटीत येऊ असं मी तुला एक वचन देतो, एक माझं आता तुला आशीर्वाद आहे अशा प्रकारचं गिरोलीच्या सभेमध्ये त्यांनी जाहीर सभेत सांगितलं होतं. आणि शाळा सुरू झाल्यानंतर 19 वर्षापर्यंत त्यांनी या शाळेतून मला कुठेच बदली नाही दिली, कारण की माझं काम समाधानकारक होतं आणि शाळा दिवसेंदिवस प्रगती होत होती. त्यामुळे
मला 2 वेळा हेडमास्तर म्हणून दुसऱ्या गावाला, संस्थेच्या दुसऱ्या गावाला जाण्याचा संधी त्यांनी दिली होती, पण मी काही ते घेतली नाही. कारण की मला असं कुटुंब घेऊन बाहेर फिरणं हे तर माझ्या काही डोक्याला पटत नव्हतं. म्हणून गावामध्ये थोडासा कमी पगार मिळाला तरी त्याच्यामध्ये समाधान होतं आणि डिस्टर्बन्स कमी होता, त्रास कमी होता. त्यामुळे मी सखुबाईमध्ये 19 वर्षापर्यंत राहिलो. आणि त्यावेळेस मग वसंतराव नाईक मुख्यमंत्री, सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते आणि दैठणकर साहेब शिक्षण सचिव होते. तर त्यावेळेस त्यांनी विना अनुदान तत्वाची एक मोहीम काढली होती का आपल्या महाराष्ट्राचे पोरं कर्नाटकात जातात, दुसऱ्या स्टेटमध्ये जातात इंजिनिअरिंग पॉलिटिक्ससाठी, MBBS साठी, आणि आपला महाराष्ट्राचा पैसा हा दुसऱ्या राज्याचा, त्यापेक्षा आपणही बिना अनुदान तत्वावर संस्था मान्यता द्यावी आणि मग क्रमाक्रमानं ते अनुदानावर आणावं असं त्यावेळेस धोरण ठरलं होतं. आणि मग त्यावेळेस ते विना अनुदान तत्वावर शाळा होती. तर दैठणकर साहेब वर्धेला कलेक्टर राहिलेच होते, भंडाराला होते, वर्धेला होते. तर मग मी एक अडेगाव म्हणून गाव, बोधिसत्व विद्यालय अडेगाव, त्या ठिकाणी 1983 शाळा उघडण्यासाठी प्रस्ताव टाकला. माझा एक मित्र होता प्राचार्य बाबा हातेकर, तो धुळ्याला सिनियर कॉलेजला प्राचार्य होता. सुरुवातीला प्राध्यापक होता, नंतर प्राचार्य झाला. आणि तो वर्धेचा असल्या कारण आमचे खूप घनिष्ठ संबंध होते. तर मग तो एक वेळा वर्धेला आला, येत असे 1-2 महिन्यानं. मी म्हटलं बाबा एक काम आहे, तर कोणतं सांग ना म्हणे. तर असे आमच्या एकेरीतच बोलण्याचं हे होतं. तर म्हणे मी म्हटलं शाळा काढण्यासाठी मी वर्धा जिल्ह्यात एक प्रस्ताव टाकला म्हटलं, आणि दैठणकर साहेबांची तू जेव्हा का, तर ठीक आहे म्हणे, तू म्हणे ते जो प्रस्ताव टाकला म्हणे त्याची झेरॉक्स मारून माझ्या पत्त्यावर पाठवून दे म्हणे धुळ्याला, मी साहेबाशी बोलून तुला काम करून देतो म्हणे. बाबा हातेकरला ते प्रस्तावाची झेरॉक्स पाठवून दिली आणि त्यानं मग ते दैठणकर साहेबांकडून त्यांनी पहिल्याच याच्यामध्ये वर्धा जिल्ह्याची पहिली जी लिस्ट आली त्या वर्षी, तर त्याच्यामध्ये पहिला नंबर आमच्या भीम प्रतिष्ठानचा होता. त्यानंतर मी मुंबईला गेलो, काय आपलं प्रस्ताव होते की नाही होत. माझ्याबरोबर ते गौतमराम कांबळे होते. गौतमराम कांबळे माझे नातेवाईक आणि मित्र होते. तर ते नोकरीमध्ये होते शिक्षण विभागात. तर मग आम्ही त्याला घेऊन गेलो. RS गवळीच्या रूममध्ये आम्ही थांबलो. त्यावेळी बाबा हातेकरचे आणि गवळी साहेबांचे चांगले संबंध होते. तर म्हणे तुम्ही कुठं जाऊ नका म्हणे, हॉस्टेलला गवळी साहेबाची रूम आहे म्हणे, गवळी साहेब काही तिथं राहत नाही म्हणे, सर्व कार्यकर्तेच आहेत, तिथं थांबा म्हणे, मग मी भेटतो म्हणे. आम्ही 2-3 दिवस राहिलो. मग त्या शिक्षण विभागात गेलो. तर मग ते लिस्ट पाहिली, 5-6 शाळा होत्या वर्धा जिल्ह्यातल्या. तर पहिलंच नाव आमचं होतं भीम प्रतिष्ठान गिरोली. मला खूप आनंद झाला. मग मी एक चिठ्ठी, दैठणकर साहेब त्याच्या कार्यालयात बसून होते, एक चिठ्ठी पाठवली भेटायला येण्याबद्दल. तर त्यांनी मला परवानगी दिली. मी गेलो. मी उभा राहूनच त्यांना म्हटलं साहेब आपलं काम झालं. हो का म्हणे, ठीक आहे म्हणे, ओके म्हणे. मग मी निघून आलो. आणि तेव्हा ही आमची पहिली शाळा त्यावेळेस अडेगावला सुरू झाली 84 बिना तत्वावर. ते 84 ते 90 6 वर्ष बिना अनुदान तत्वावर राहिले. त्या ठिकाणी विद्यार्थी संख्या खूप सुरुवातीपासूनच चांगली होती. तर स्टाफही चांगला आणि पूर्ण SCचेच लोक मी त्या ठिकाणी ठेवले. एकही अदर OBC काही नाही. जे आले SCचे चांगले क्वालिफाईड BEd वगैरे, तर त्यांना आम्ही तिथे नियुक्त्या दिल्या. परंतु बिना अनुदान तत्वावर असल्यामुळे फक्त फी माफी भेटे, विद्यार्थ्याची फी माफी सवलत भेटे, बाकी कोणताच पैसा भेटत नव्हता. तेव्हा फी माफी 10-12 हजार 15 हजारापर्यंत भेटत होते, कारण विद्यार्थी संख्या आमची 200-250 पर्यंत राहील त्यावेळेस.
तर मग रेप्युटेशन तर मी त्यावेळेस विनानंद दरबार शाळेचा जे हेडमास्तर होता आणि जे गणित शिक्षक होता, तर हेडमास्तर आणि गणित शिक्षक हे दोनच त्या शाळेचे महत्त्वाचे स्तंभ होते. हेडमास्टरला जर पगार नाही दिला, गणित शिक्षकाला जर काही मानधन दिलं नाही, तर ते या शाळेतून त्या शाळेत जात. तर मी स्वतः मुख्याध्यापकाला 500 रुपये, काही ग्रँड नसताना, आणि गणित टीचरला 500 रुपये, असे दोघांना 500 रुपये माझा पगार झाला तर माझ्या पगारातून त्यांना देत होतो. आजही ते शिक्षक सांगतात. आणि काँग्रेसवाल्याच्या दुसऱ्या संस्था, अरे म्हणे आम्ही 10 वर्ष झाले संस्थानकावाला एक कवडी फेकून मारत नाही. तर तुमचे संस्थानक तुम्हाला गरीब असून, म्हणजे आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नसूनही तुम्हाला 500-500 रुपये, तर मला त्याची जाणीव अशी होती की हा जर याला तेल सोबत डोक्याला लावलं, तेल आणि कपड्याला जर साबण लावलं नसेल तर हा कसा आहे, म्हणजे मुस्कटल्या स्थितीमध्ये शाळेत जाईल, त्याची इम्प्रेशन त्या पोराचं काय पडणार आहे. म्हणून निघाल तेल पाणी तरी यांना भेटलं पाहिजे आणि फ्रेश चेहऱ्यानं त्या विद्यार्थ्यामुळे प्रेझेंट झाले पाहिजे. म्हणून माझी अशी कल्पना होती त्यांना थोडं मानधन देऊ. परंतु शेवटपर्यंत मी दिलं, ग्रँटवर येईपर्यंत 6 वर्षापर्यंत त्यांना ते पैसे मी देत राहिलो कंटिन्यू. म्हणून माझ्या संस्थेची जे इमेज बनली, तर कोणी असले तर म्हणायचे की साहेब आम्हाला तुमच्या संस्थेत घ्या. करणार बाबा, एवढ्या यशवंत संस्था आहे, एवढ्या तिकडे झोटिंग साहेबाच्या संस्था आहे, आमचं एक लहानची संस्था, काय इथे येऊन किती लोकचं रेकमेंडेशन होणार आहे. नाही म्हणे तुमचं रेप्युटेशन देवळीमध्ये वर्धेमध्ये लोक सांगतात. आणि माझं एक होतं की आम्ही जेवढे लोक लावले त्यांना कोणालाच टर्मिनेट केलं नाही की बाबा पैसे नाही देत, हे देत नाही म्हणून तुला काढून देतो, असं नाही. लागला तो लागला. आणि तुम्हाला जर बेटर इन्स्टिट्यूट सापडली, म्हणजे चांगली शाळा जर सापडली, ग्रँटेड सापडली, तर तुम्ही जा. अशा अनेक लोकांना मी त्यांना रिलीव्ह केलं चांगल्या शाळेमध्ये. नवोदय विद्यालयामध्ये आमचा एक बनसोड होता शिक्षक, संगीत BA होता आणि BA BEd चांगला हँड होता. त्याचा तिकडे मराठवाड्यात नवोदय विद्यालयामध्ये नंबर लागला. तर साहेब म्हणे आता मला फुल ग्रँटच्या शाळेत, अरे म्हणे जा तू, तुझं भविष्य घडवायचं आहे. तर त्याला सोडलं. त्यानं तिथं राहून 1-2 वर्ष नोकरी गेली. त्याची पत्नी इकडे नर्स होती, त्याला ते ॲडजस्टमेंट होत नव्हतं. त्यानं ते राजीनामा देत पुढे आला. म्हणे आता तिकडे तर गेलो म्हणे, पण माझं काय ॲडजस्ट होत नाही म्हणे, माझ्या पत्नी इकडे मी तिकडे, तर पुन्हा मला संधी द्या म्हणे. तर ठीक आहे म्हटलं ये. तर त्याला पुन्हा आम्ही नोकरीत घेतलं. तर असे अनेक हे, तर आपल्या संस्थेचं रेप्युटेशन चांगलं होतं आणि पालकाशी सौजन्यपूर्ण वागणूक होती. तर त्यामुळे संस्थेची प्रगतीला म्हणजे चांगली झाली. आणि 19 सायन्सिक जे विज्ञानाचं साहित्य आम्ही बरोबर ठेवू, खेळाचं साहित्य आम्ही बरोबर ठेवू, कसं बाबा कोणता फॉल म्हणजे त्रुटी निघाले नाही पाहिजे किंवा तुमच्याजवळ खेळाचं साहित्यच नाही आहे, तुमच्याजवळ विज्ञानी इक्विपमेंट नाही आहेत, तर तुम्हाला याच्यात पॉईंट करतील. पण त्या जे निकष होते त्यावेळेचे ग्रँटवर येणारे, त्याच्यामध्ये आम्ही परिपूर्ण उतरलो पहिल्याच अटेम्प्टला. आणि आम्हाला 90मध्ये 100% ग्रँट इथे आली. बोधिसत्व विद्यालय अडेगावला 100% ग्रँट आली. आणि मी इथे सकुबाईमध्ये सुपरवायझर होतो. तिथे भगत नावाचा माझाच एक विद्यार्थी औरंगाबादचा MABL, त्याला तिथे हेडमास्टर केलं. तो माझ्या संस्थेतून रिटायर झाला. औरंगाबादचे शिकलेले 6-7 लोक आमच्याबरोबर आरिथोल होते, अवथरे होते, भस्मे होते. हे औरंगाबादचे 7-8 लोक आमच्या तिथे होते. आणि त्यांनी मग हे असं करता करता आणि मी नोकरीला करता पुन्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये नवीन शाळा उघडण्याचा जाहिरात आली. तर तो यवतमाळ जिल्हा म्हणजे ट्रायबल डिस्ट्रिक्ट म्हणून नेमला गेला. तर मग त्याच्यामध्ये एक राहिलं तेव्हा आपण एक शाळा चालू केली. याला खर्च किती येते ना काय येते याचा आपल्याला गेस नव्हता.
नाहीतर बाबा हातेकरनं दैठणकर साहेब होते तर त्यावेळेस माझ्या 4-5 तरी शाळा झाल्या असत्या. कारण की दैठणकर साहेबांना भंडारा जिल्ह्यामध्ये, नागपूर जिल्ह्यामध्ये जो गेला त्याला शाळा, जो गेला त्याला ITI, जो गेला त्याला इंजिनिअरिंग कॉलेज, असं त्यांनी सर्वात जास्त शाळा गोंदिया भंडारामध्ये दैठणकर साहेबांनी दिल्या. तर त्यावेळेस मला पैशाची जाणीव नव्हती. नाही तर मी 3-4 जरी प्रस्ताव दिले असते. तसं तुमचा चांदगीला एक शाळा चांगल्या तऱ्हेने चालत होती. 3-4 गाव होते तिकडं, रोहनखेडा, ते गाडेगाव, असं चांगलं परिसर होता. तर तिथेही शाळा झाली असती. त्यानंतर मी धरणे टाकीला एक प्रस्ताव टाकला. तिथे माझा प्रस्ताव नापास झाला आणि तिथे आमच्याच गावच्या एका दुसऱ्याला मॅडमवरला भेटलं. मग मी ते यवतमाळची लिस्ट पाहून यवतमाळला गेलो. माझ्याजवळ काय 4-5 हजार रुपये होते आणि पैसे होते पण बँकेत होते. सोबतही नाही दिलं. मग गेलं आपलं पाहिलं, तिथं शाळेची लिस्ट पाहिली. आता त्याचे ओपनसाठी 5,000चं डिपॉझिट होतं आणि ट्रायबल शाळेसाठी होतं 2,000चं डिपॉझिट. आता माझ्याजवळ 4,000 रुपये होते. एकाच संस्थेचा प्रस्ताव मला टाकता येत होता. म्हणून मग ते ट्रायबलमध्ये गाव होतं सराटी. तर मग मी त्या सराटी पाहिली नव्हती आणि तिथं वातावरणही मला माहीत नव्हतं. परंतु आपल्या 2,000मध्ये इथं आपला प्रस्ताव जमू शकते. तिथं मग ते प्रस्ताव तयार केला आणि चलान काढली 2,000ची आणि त्या ठिकाणी दिला. त्या ठिकाणी 12 प्रस्ताव होते तिकडल्याच लोकांचे आणि मी वर्धा जिल्ह्याचा एकटाच होतो. परंतु माझा प्रस्ताव इतका हे होता, म्हणजे सुटेबल होता, कारण मला अनुभव होता कसा प्रस्ताव टाकायचा, कसं हे करायचं. तर आणि तिथे आमचा प्रतिस्पर्धी होता डॉक्टर नंदुरकर. त्याने अगोदरच शाळा चालू करून दिली होती. तेव्हा त्याला असं वाटे की आता त्याच्या 1-2 शाळा होत्या तिकडे, मला शाळा भेटते म्हणून त्यांनी शाळा ते चालू करून दिली. आम्ही असं धरल्यानं प्रस्ताव टाकून दिला आणि मंत्रालयातून त्या लिस्ट तयार झाली यवतमाळ जिल्ह्यात. तर सराटीला भीम प्रतिष्ठानला भेटले म्हणून तिकडं चर्चा झाली. भीम प्रतिष्ठान कुठचं, तर वर्धा जिल्ह्यातलं. तर माझे एक भाऊजी होते मोरेश्वरराव भेले, ते तिकडे चांगले कार्यकर्ते होते. त्यांना कोणीतरी सांगितलं काय जिरोलीचं भीम प्रतिष्ठान आहे, त्यांना शाळा भेटली. तर आहे का तुमचं सासूरवाडा होतं, आहे का कोण तुमच्या नात्यातले लोक? ते प्रस्तावाचे झेरॉक्स घेऊन माझ्याकडे आले. अरे म्हणलं माझेच प्रस्ताव आहे म्हटलं. तर म्हणे आता हे म्हणे तिथून रायगावला मला भेटले म्हणे काही लोक, त्यांनी झेरॉक्स दिले म्हणे का सराटीला भीम प्रतिष्ठान संस्थेला मान्यता भेटली, तर हे घ्या म्हणे, त्यांना पोहोचवा. तर मला असं वाटलं की भेले साहेबांना असं वाटलं की इथे माझा शाळा असेल, मेंबर असेल किंवा कोण काहीतरी असेल म्हणून ते माझ्याकडे आले. त्यांनी सांगितलं का हे माझीच आहे प्रस्ताव, तुम्ही उद्या यू ऑफिसमध्ये जाऊन हे घेऊन घ्या. आणि नांदुरकरला तो लोकल असला मोहदाचा, त्याला प्रस्ताव भेटला, मान्यता भेटली नाही. त्यामुळे त्यानं आम्हाला त्रास देण्यासाठी मुद्दाम हायकोर्टामध्ये टेटस्को टाकला आणि टेटस्को टाकला तर त्या मग टेटस्को टाकल्यानंतर टेटस्को उठेपर्यंत शाळा चालू करता येत नाही असा नियम होता. तर तो टेटस्को आम्हाला 29 तारखेला भेटला आणि मग आम्ही काय शक्कल लढवली. काय 29 तारखेला गेले, त्याच्या अगोदर म्हणजे 17ला ऑर्डर गेला. तर याच्या टेटस्कोच्या अगोदर ज्या दिवशी म्हणजे शाळा चालू झाली असं दाखवायचं होतं. गावकऱ्याची मिटिंग घेऊन काही ग्रामपंचायत मेंबर वगैरे घेऊन मेळावा घेतला आणि हे शाळा 20 जूनलाच चालू झाली असं त्या प्रस्तावामध्ये लिहिलं. आणि तर ते आमच्या इतक्या फायदा झालं आणि मग मी तुमच्याकडे आलो तर हे घेऊन आपल्या हायकोर्टात केस आहे. तर आता पहा याचं काय करता येईल. अनिल साहेब त्यावेळेस नागपूरच्या जिल्हा कोर्टामध्ये होते. मग यांनी आम्हाला वनधरे नावाचे ॲडव्होकेट होते भोई समाजचे, त्यांच्याकडे नेलं आणि तिकडे एक महात्मा फुले विद्यालय होती भेलेची, ते डॉक्टर भेले, तर त्यांची केस त्या वनधरेकडेच होती.
मग ते पण तर ते अशी केस 2093 पासून चालू झाली तर 2003 पर्यंत 10 वर्षापर्यंत ते हायकोर्टामध्ये ते केस चालू राहिली. अनिल साहेब त्यावेळेस कधी कधी नाशिकला जात, त्यामुळे जास्त हे करता येत नव्हतं. वलथरेमध्ये वैद्य साहेब नाही का बरे, नाही म्हणलं ते तिकडे नाशिकला. मग पुन्हा आल्यानंतर यांच्या अनिल वैद्य साहेबाच्याच प्रयत्नानं शरद बोबडे साहेबाकडे आपण गेलो आणि शरद बोबडे साहेबाला यांनी सांगितलं की यांची केस आहे. तर शरद बोबडेनं ते आपले काय ते न्यायाधीश, आता न्यायाधीश झाले आपल्या वर्धेचेच ते लांबट नाही, लांबट नाही, तो याच्याबरोबर मध्ये नव्हता ना, शिरपूर वगैरे बरोबर होते. त्याच्यात मग काढण्यामागा आपला काय उद्देश होता? हां, तर सुरुवातीपासूनच शहरात गेलो किंवा वसतिगृहात गेलो तर मला कॉलेजमध्ये शिकायच्या अगोदरच असं वाटेल की बाबा आपण एखादी संस्था काढली पाहिजे आपल्या बाबासाहेबांच्या नावाची किंवा बहुजन समाजाच्या नावाची. आणि औरंगाबादला शिकत असताना आम्ही अनेक मित्राशी असं बोलत असो किंवा 10 जर ग्रॅज्युएट आपण शाळा जर काढली तर 10 ग्रॅज्युएट एका ठिकाणी आले तर सामाजिक कार्यामध्ये आपली मदत होऊ शकते आणि चांगलं एक वातावरण तयार होऊ शकते. या भावनेतूनच ते शाळा उघडण्याचा माझा हेतू होता की 10 लोक ग्रॅज्युएट जर आपल्यासोबत असले तर चांगलं एक सामाजिक संघटन होऊ शकते आणि आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करू असं मला वाटलं आणि म्हणूनच मी शाळा उघडण्याचा माझा उद्देश होता. तर आता काय म्हणजे विद्यार्थ्यांबद्दल काय सांगणार तुम्ही? शैक्षणिक स्थिती कशी आहे मुलांची? एकंदरीतच वातावरण जे शिक्षणाचं आहे समाजामध्ये, असं ऐकतो आम्ही की ड्रॉपआउटचं प्रमाण वाढत आहे. पूर्वी तुमच्या काळात किंवा त्यानंतरच्या आमच्या पिढीमध्ये जे एक शिक्षणाचं वारं होतं ते कमी होत आहे असं काही ऐकतो. याबद्दल काय म्हणाल तुम्ही? आता ह्या ज्या विनाअनुदानित संस्था जेव्हापासून आल्या तेव्हापासून शैक्षणिक संस्था, शाळा, कॉलेजचे खूप भरभराट झाली आणि संस्था चालवणं हे एक धंदा, प्रोफेशन झाला. आणि राजकीय पक्षाच्या आश्रयाखाली जे कार्यकर्ते आहेत किंवा जे पदाधिकारी किंवा ते मंत्री त्यांचे काही असतात तर आपल्या विदर्भापेक्षा पश्चिम महाराष्ट्रामध्ये एका संस्थेच्या 200-250 शाळा आहेत आणि त्या तिकडं वेल ॲडजस्ट आहेत. तसं विदर्भामध्ये तेवढं हे नाही. परंतु पूर्वीच्या काळी जसं काँग्रेसचा एखादी पुढारी असला तर त्याच्या संस्था, जसं आपल्या वर्धा जिल्ह्यात बापूरावच्या संस्था, तिकडं आर्मीमध्ये काळीच्या संस्था, हिंगणघाटमध्ये जोटीन साहेबाच्या संस्था असायच्या. पूर्ण एखादी दुसरं दलित समाजाची एखादी शाळा एक सोनवणीची सर सोडली तर त्यावेळेस दलित समाजाची एकही शाळा वर्धा जिल्ह्यात नव्हती. हिंगणघाटला डॉक्टर जवादे होते आणि इकडे वर्धेला दिनेश सवाईने एक आंबेडकर विद्यालय चालू केली होती. तिकडं डोळे ढालेनं अजिंठा विद्यालय सिंधीमध्ये चालू केली होती. अशा बोटावर इतकेच लोक होते त्या. आणि आपल्या लोकांना शैक्षणिक संस्था कशा काढायच्या ना कशा चालवायच्या याचंही म्हणजे परिपूर्ण माहिती नव्हती. तर आजचं शिक्षण हे जरी हे वाढलं तरी शिक्षणाचा जो दर्जा आहे हा शिक्षणाचा दर्जा
हा थोडासा ढासळल्यासारखा वाटते. याचं कारण इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी केलेलं अतिक्रमण. ह्या ज्या कॉन्व्हेंट जे संस्कृती आली आपल्या आता 10-12 वर्षामध्ये, कॉन्व्हेंट संस्कृती जी आली, ते कॉन्व्हेंट संस्कृती हे आपल्याला उपयोगाची नाही. त्या नंबर 1 त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या जिल्हा परिषदच्या शाळा मोडकळीस येण्याला मुख्य कारण म्हणजे हे कॉन्व्हेंट संस्कृती. कॉन्व्हेंटमध्ये काय मोठमोठे 3-3, 4-4 मजली इमारती ठेवतात आणि शिक्षकांना पगार 5,000, 7,000, 10,000, म्हणजे तो जिवंत राहील एवढंच त्याला हे देतात. पण त्याला नियमाप्रमाणे त्याला एक सॅलरी निश्चित केलेली नाही आहे आणि पालकाकडून भरमसाठ देणग्या वसूल करतात आणि पाहिजे असं हे देत नाही. मराठी माध्यमाच्या शाळावरती खूप गळचेपी होते. एखाद्या मुलाला एलिफंट समजतं पण हत्ती समजत नाही. टायगर म्हणून तो सांगू शकते, पण वाघ म्हणलं तर त्याला वाघ नाही सांगता येत. आणि त्याच्या मार्कलिस्टमध्ये पर्सेंटेज राहते 85%, 90%. म्हणजे त्यांना संचालकाला सांगितलं असते की तुझं पोरं खूप हुशार आहे, याला आता पहिल्या वर्षी माझ्या नातीला 84-85% होतं, पण जसं जसं त्याचं वय वाढत गेलं त्याचं पर्सेंटेज कमी होते. म्हणजे त्यांना पालकाला असं दाखवलं पाहिजे आपलं पोरं हुशार आहे आणि काढून नेलं नाही पाहिजे. ते भरमसाठ मार्क टाकून देतात, पण त्या मानानं त्या पोराचं IQ तेवढं वाढलेलं नसतं आणि तो पूर्णपणे त्याला मग पुन्हा मराठी घरी शिकवावं लागते. किंवा आणि दुसरं असं की गव्हर्नमेंटमधून शिकलेले 12वी झालेले पुन्हा त्यांना इकडे सायन्स कॉलेजमध्ये जावं लागते किंवा इंजिनिअरिंगला जावं लागतं किंवा मेडिकलला जावं लागतं. तर त्याच्यातील 5% जे आहे तर 5% पोरं टिकते, बाकी तेवढं इकडे जोर नाही काढत. उलट जिल्हा परिषद शाळेतून शिकलेले लोक आता मंत्रालयाचे सचिव आहेत, वाघमारे साहेब आहे, हर्षवर्धन कांबळे, हे कोणी गव्हर्नमेंटमध्ये शिकले. वाघमारेचे वडील दोघोजीचे होय. तर ते अशी परिस्थिती आहे. आणि दुसरा प्रश्न म्हणजे माध्यमिकला विद्यार्थी संख्या, माध्यमिक काय कॉलेजला विद्यार्थी संख्या भेटत नाही. फक्त तुम्ही दाखला द्या आणि घरी बसा आणि परीक्षेलाच एकदम द्या. त्यामुळे त्या विद्यार्थ्यामध्ये अभ्यासाची लिंक राहत नाही आणि त्याला फक्त पदवी भेटते, परंतु पाहिजे असं ज्ञानसंचय होत नाही असं मला वाटते. बघा तुम्ही म्हणाले होते हॉस्टेलचं जे आहे ते हरिजन हॉस्टेल, हां, तर त्याचे संस्थापक कोण आहेत होते आणि पुढच्या वर्षी साधारण त्यांनी संस्था काढली? हे जे आहे हरिजन हॉस्टेल, हरिजन हॉस्टेलमध्ये मी 1954ला गेलो आणि तिथे गेल्यानंतर ते पहिले गरीब विद्यार्थी, मागासवर्गीय विद्यार्थ्याने 5 रुपये महिना, 7 रुपये महिना, 10 रुपये महिना आणि शेतकऱ्याचा जर पोरगा असला, शेतीवाडी जर असलं तर त्याला 13 रुपये महिना, असं हायेस्ट 13 रुपये होतं. तर मी तिथे गेलो तर माझ्याकडून सोनवणे साहेबांना सांगितलं की याच्याकडून 13 रुपये महिना द्या. आता तिथे ते काढलं कोण संस्था? तर ते राधाकृष्ण बजाज. अच्छा, हे कोण होते? राधाकृष्ण बजाज ते काँग्रेसचेच गांधीवादी काय, जमनालाल बजाजचे कोणी होते का? त्याच फॅमिलीतले मुलगा होता ते. नाही, दिल्लीत राहत होते. अच्छा, ते मोठ्या पदावर होते, दिल्लीत राहायचे. आणि प्राध्यापक वनमाली सेक्रेटरी, हे सचिव होते. आणि जागा वगैरे बिल्डिंग त्यांनी बजाजनी दिली का बांधून? ते आम्हाला माहित नाही, ते आमच्या अगोदरच होतं ना. आणि ते गांधीवादीच लोक ते चालवत होते. अच्छा, ते केव्हाची स्थापना आहे त्याची? स्थापना मला आता वर्ष आठवत नाही. 1930 सांगतात. 19ची स्थापना असेल या. म्हणजे साधारण तुम्ही आम्ही 6 वर्ष राहिले. 6 वर्ष मॅट्रिक पर्यंत तिथंच राहिलो ना.
मुलाखत त्यांना. तर तिथे ते मागासवर्गीय वसतिगृह आणि खेड्यातले पोरं तुमच्या गिरोली झालं, चांदकी झालं, बोरगाव झालं, पिंपळगाव झालं, असे कास्तकाराचे पोरं त्या ठिकाणी राहत. आमचं ग्रामीणचं संघटन चांगलं का पोरं शिकलं पाहिजे. आणि त्यावेळेस मॉडेल हायस्कूल हे शिवाजी संस्था होती, पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेली संस्था. ते बहुजन समाजासाठी काम करणारे लोक होते पंजाबरावचे. आणि त्या ठिकाणी पहिले मराठा बोर्डिंग होतं, ते जिथे मॉडेल हायस्कूल भरते ना, तिथे मराठा विद्यार्थ्याला तिथे वसतिगृह होतं. कोणतं मॉडेल हायस्कूल. मग ते वसतिगृह बंद पडलं, तिथे मग ते शाळा चालू झाली आणि चांगली शाळा होती. तर ह्या जीवन प्रवासामध्ये अनिताबाई थूल तुमच्या सहचारिणी यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? त्यांचं योगदान कसं राहिलं? तर बोलू. माझं लग्न 1972 मध्ये जून 21ला झालं. ते लक्ष्मणराव वैद्य चांदकीचे चांगले सुधारलेले कास्तकार होते, श्रीमंत होते आणि त्या भागामध्ये त्यांचा चांगला नावलौकिक होता. सावकार म्हणण्याच्या परिसरातले लोक त्यांना ओळखत होते आणि तेही शिक्षणप्रेमी होते. त्या 4व्या पर्यंत शिकले होते, पण त्यांना वाचनाची खूप आवड होती. त्यांच्या कपाटामध्ये नेहमी पुस्तकं, निर्णयाप्रमाणे आंबेडकरी साहित्य, फुलेचे विचाराचे साहित्य, ओशोचे विचाराचे साहित्य असा त्यांचा संग्रह होता. आणि शांत आणि मनमिळाव स्वभावाचे असल्यामुळे त्यांनी आम्हाला त्यांची कन्या विवाहासाठी दिली आणि 72 मध्ये आमचा विवाह झाला. आणि तेव्हापासून आता 2026 आहे, 53 वर्ष झाले. 53 वर्षापर्यंत आमचा सहजीवनाचा प्रवास चालू झाला. त्यानंतर मी पगारी असल्यामुळे आम्हाला काही आर्थिक चणचण काही पाहिजे अशी भासत नव्हती. आणि माझ्याजवळ शेती होती. शेती आणि नोकरी याच्यावर आमचं जीवन चांगलंच व्यतीत झालं. आणि सौ अनितानं माझ्या कामामध्ये प्रत्येक वेळेस सहकार्यच करण्याचा प्रयत्न केला. सामाजिक कार्यामध्ये विरोध करण्याचा प्रयत्न काही झाला नाही. आणि आमचं वैवाहिक जीवन हे अत्यंत सुखा समाधानाचं आहे. आम्हाला 3 मुली आहेत. 3 मुलीचे 3 जावई, तेही नोकरी करतात, तेही चांगले आहेत. एक मुलगा आहे, तोही येडेगावला मुख्याध्यापक आहे, सामाजिक कार्यामध्ये पुढे राहतो. त्यामुळे आम्हाला आमचं वैवाहिक जीवनामध्ये काही बाधा आली नाही किंवा एकमेकाच्या सहकार्यानं आमचं जीवन व्यतीत झालं. दरम्यानच्या काळामध्ये मला 2-4 वेळा माझे ऑपरेशन झाले, 2-4 वेळा बिमाऱ्या आल्या. त्या बिमारीमध्ये तिने माझी चांगली सेवा केली आणि मला सहकार्य दिला, म्हणून मी तिचा आभारी आहे. बोलताना थूलसाहेब गहीवरून आले. बरं, आमच्या भगिनी आणि मिसेस थूलसाहेबांच्या पत्नी अनिताताई थूल यांचंही मनोगत आपण ऐकू. तर ताई, तुम्हाला काय वाटतं एकंदरीत थूलसाहेबांबद्दल, त्यांच्या स्वभावाबद्दल, किंवा काय तुम्हाला काय सांगाल तुम्ही?
किंवा तुमच्या जीवनाचे काही अनुभव याबाबत. अनुभव चांगलेच आहे. आणि त्यांचा स्वभाव चांगला आहे, बोला आहे, पण जास्त बोलत नाही. आणि त्यांना राग आला तरी ते बिलकुल बोलत नव्हते. आणि न बोलण्यातून सर्व काही बोलून जात होते. तर ते मला सुरुवातीला खूप कष्टदायक वाटत होतं, पण आता त्याची सवय झाली आणि मला ते योग्य वाटते. त्याबद्दल मला आता काही वाटत नाही. आणि बाकी सर्व मला कोणत्याच गोष्टीचा असा विरोध म्हणून झाला नाही. मी काही केलं त्याच्यात त्यांचा सहभाग असो किंवा नसो, सहभाग नसला तरी पण विरोध करत नव्हते, हे एवढं खरंच आहे. त्याच्यामुळं मला फार आवडतं. आणि त्यांच्याबद्दल सांगणं म्हणजे मला असं काही त्रास नाहीच, कोणत्याच गोष्टीचा त्रास दिला नाही. आणि मी तशी फार हट्टी स्वभावाची होती, तेही त्यांनी निभावून नेलं. त्याच्यामध्ये मी त्यांची फारच आभारी आहे. माझे पती परमेश्वर नसले तरी देवता मात्र नक्कीच आहेत. तर आता आपण एका तुटार्थ जीवनाचा हा प्रवास ऐकला. आदरणीय DM थूल साहेब आमची भाऊजी आहेत, हे आमची भगिनी आहे. तर त्यांच्या जीवन प्रवासाचा आदर्श आपणा सर्वांसाठी उपयुक्त राहील. आमच्या भगिनींनी सुद्धा छोटंसं मनोगत व्यक्त केलं आणि आपल्या या YouTube चॅनलला त्यांनी मुलाखत दिली, त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. जय भीम.